हिंगोली नगर परिषद निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना काही राजकीय पक्ष व नेते मंडळी मुद्दे सोडून विविध विषयावर भरकटत असताना हिंगोली नगर परिषद निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीच्या वतीने व शिवसेना उभाटा गटाच्या वतीने अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या अर्चना श्रीराम भिसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट तसेच शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळीने एकजुटीने प्रचाराला सुरुवात केली असून आता शेवटच्या टप्प्यातही मुसंडी मारली आहे. हिंगोली शहरातून एक भव्य मशाल रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, शिवसेना नेते बबनराव थोरात, माजी खासदार शिवाजीराव माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ यांच्यासह खलील बेलदार, वसीम देशमुख, मुजीब पठाण, संदेश देशमुख, गोपू पाटील आदी नेते मंडळीच्या नेतृत्वात ही मशाल रॅली हिंगोली शहरातून विविध प्रभागातून व बाजारपेठेतून काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लाडक्या बहिणीसह युवक आणि विविध पक्षाचे नेते मंडळी तसेच शहरातील मतदार या रॅलीत सामील झाले होते. हिंगोली शहरातील गोरगरीब जनतेचे तसेच पैशाच्या जोरावर विकत घेऊ पाहणारे अल्पसंख्याक समाजाचे आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे मते आपल्याकडे वळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेसारखाच प्रतिसाद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अर्चना श्रीराम भिसे यांना मशाल या निवडणूक निशाणीवर मिळेल असा ठाम विश्वास महाविकास आघाडीचे प्रमुख तसेच शिवसेना नेते बबनराव थोरात आणि महाविकास आघाडीच्या वतीने प्रचार प्रमुख असलेले विनायक भिसे पाटील यांनी व्यक्त केला. ही मशाल उद्धव साहेबांची मशाल आहे आणि 2 तारखेला 100% विजय आमचाच आहे आणि मशाल पेटणार म्हणजे पेटणार. आणि हिंगोली शहरामधून ही जी रॅली काढली ही या लोकांचा या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता असलेले वर्तमान दोन्ही नाटकी आमदार यांच्या विरोधामध्ये असलेला आहे. सर्वसामान्यांचा कोल आहे. हे सर्वसामान्य लोक आपला राग व्यक्त करण्यासाठी, आपला राग आणि आपल्या मनातली भास काढण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झाले. कारण हे दोन्ही आमदार एक लहान लेकरासारखं एकमेकावर आरोप करत आहेत. कधी आज निवडणुकीपुरता आरोप करतात आणि मूळ मुद्द्यापासून जे की विकासाच्या मुद्द्यावर यांनी बोलायला पाहिजे. कारण दोन्ही सत्तेतले आमदार आहेत. यांनी पाण्याबद्दल बोलायला पाहिजे, हिंगोली क्लीन आणि क्लीन साठी बोलायला पाहिजे, हिंगोलीची कळ्यातून स्वच्छतेसाठी बोलायला पाहिजे, हिंगोलीमध्ये स्वच्छता महिलांच्या स्वच्छतागृहासाठी बोलायला पाहिजे, हिंगोली शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानसाठी जागेसाठी बोलायला पाहिजे. परंतु हे दोन्ही आमदार तसं बोलताना विकासाच्या बाबतीत दिसत नाहीत. हे एकमेकावर खालच्या पातळीवर म्हणजे टीव्ही खोलल्याच्या नंतर माझ्या माता भगिनींनी त्या बातम्या बघावं की नाही अशी परिस्थिती अशा खालच्या स्तरामध्ये हे दोन्ही आमदार बोलत आहेत. आणि हे एकदम म्हणजे खालची पातळी सोडलेली. हे कळमनुरीचा आमदार जे आहे संतोष बांगर याला निवडूनच कसं दिलं मला काही समजत नाही. कारण की याच्यामध्ये एक तरी गुण दाखवा आमदारासारखा, एक तरी गुण दाखवा. आहे का याच्यामध्ये एक तरी गुण? पहिली गोष्ट शिक्षणाचा विषय घेतला तर 7वी नापास. जर युवकांना आदर्श घ्यायचा तर मटक्याचा आदर्श घ्यायचा का? तरुणांनी आदर्श घ्यायचा गुटख्याचा आदर्श घ्यायचा का? तरुणांनी काय वाळू चोळीचा हे घ्यायचं का? आता तर नकली नोटा सुद्धा यांनी आणल्या मार्केटला. म्हणजे देशद्रोहासारखी गुन्हे सुद्धा हे करायला लागलेले. यांचा दिवसेंदिवस धाडत वाढत चाललेले. जनतेने यांना जी सत्ता दिली त्या सत्तेचा हे दुरुपयोग करतायत. त्यामुळं यावेळेस जनता यांना चारही कोणी चित केल्याशिवाय सोडणार नाही. तुमची लढत शिवसेना सोबत आहे का भाजपसोबत? हिंगोली नगर परिषदेच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या भिसेताई निवडणूक लढवत आहेत. वातावरण अतिशय चांगलं आहे आणि आपण बघितलं असाल की हजारोच्या संख्येनं नागरिक मशाल हातात घेऊन क्रांती करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या ठिकाणी गेले 15 दिवस नागरिकांचं मनोरंजन चालू आहे. जसा काही तमाशाचा फळ मांडल्यासारखे वगनाट्य सुरू आहे. कुणी म्हणतं माझ्या घरावरती 100 पोलिसांची धाड पडली,
पोलीस पोलीस अधिकारी म्हणतात आमच्याकडे 67 पोलीस आहेत. मग 100 पोलीस जाणार कसं? पोलीस अधीक्षक म्हणतात अशी कोणत्याही प्रकारची धाडावीट टाकलेली नाही. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणतात की या शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे, अवैध धंद्याची संख्या वाढलेली आहे. तुमचे गृहमंत्री आहेत, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचाच आमदार म्हणतोय की अवैध धंद्याची संख्या वाढलेली आहे. एक आमदार वगनाट्य करतोय, दुसरं आमदार अवैध धंद्यांबाबत बोलतोय. एकमेकांमध्ये जी काही कोपरखळ्या मारण्याची स्पर्धा चाललेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायकराव विसे एका जिद्दीनं मशाल हाती घेऊन या हिंगोली शहरातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत.